नमस्कार, मयुरीज वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत ट्रेडिशनल अशी रेसिपी जी अगदी लुप्त झालेली आहे सध्या, पण ही खायला खूप छान आहे आणि हेल्दी आहेच। अगदी पूर्वीपासून ही रेसिपी आपल्या अक्षय तृतीया या मुहूर्तावर नक्की बनवली जायची। तर आज आपण त्याची पूर्ण रेसिपी बघणार आहोत, तर न चुकता पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि स्किप करू नका कुठेही। तर इथे मी हे 1 वाटी गूळ आणि अर्धी वाटी पाणी असं मी हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे पातळसर। आणि इथे आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत। तर हे जे गव्हाचं पीठ आहे मी जवळजवळ 1.5 वाटी घेतलेलं आहे, थोडं वर घेतलं आहे, अगदी नावाला 2 चमचे। आणि त्यानंतर आपण ह्यात 2 चमचे तूप टाकणार आहोत, साजूक तूप टाकायचं आहे। आणि त्यानंतर याच्यात आपण चिमूटभर मीठ टाकायचं आहे। कुठल्याही गोड पदार्थात थोडं मीठ टाकलं तर चव अगदी छान येते, बॅलन्स होते, म्हणून त्यासाठी थोडंसं मीठ जरूर टाकावं। आणि आता हे जे तूप टाकलंय ना, हे आपण पूर्ण कणकेला अगदी छान मिक्स झालं पाहिजे, चोळून घ्यायचं आहे, छान सगळीकडे लागायला हवंय ते तूप। तर आपली जी पापडी बनणार आहे ना ती खूप सुंदर बनेल। आणि विशेष म्हणजे आताच्या मुलांना जी बिस्किट्स वगैरे आवडतात ना, त्यापेक्षाही उत्तम अशी ही रेसिपी आहे, खूप चविष्ट आहे आणि विशेष म्हणजे भरपूर दिवस टिकणारी आहे। तर पूर्वी अक्षय तृतीयेला ही आवर्जून केली जायची। ही झाली एक घुनी पापडी आणि त्यासोबतच एक तिखट पापडी सुद्धा बनवली जायची। तर ही जी रेसिपी आहे ना, ही अगदी पारंपरिक अशी रेसिपी आहे। तर तुम्हाला या अक्षय तृतीयेला जर खरोखर अशी काही रेसिपी बनवायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की फॉलो करा आणि बनवून बघा, मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि त्यानंतर आपण ही जी कणके थोड्या वेळ हिला मी रेस्ट करू देते। आता हा जो साचा आहे ना, हा माझ्या वडिलांनी मला दिलेला आहे। तर हा साचा खूप जुना असा आहे, फार पूर्वीपासून अशा साच्यामध्ये ह्या असं म्हणजे हे जे शेप आहे ना असं त्या पापडीला दिला जायचा। खूप सुंदर असा लाकडी साचा आहे। तर ह्यापासून आपण ही जी पापडी आहे ती बनवणार आहोत। तर आता आपली कणिक जी ती छान मुरून झालेली आहे, एक 10 ते 12 मिनिटांनंतर याला परत थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि याचे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। थोडी मोठी साईजच असते, कारण आपला साचा तुम्ही बघितला मोठ्या आकाराचा आहे, तर त्यासाठी मी इथे मोठ्या आकाराचे असे गोळे तयार करून घेते आधी। म्हणजे काय ना, लाटायला सोपं जातं, कारण त्याला लाटून थोड्या वेळ आपण असं वाळत पडू देणार आहोत, मग तळणार आहोत। म्हणून इथे मी हे सगळे गोळे असे रेडी करून घेतले। स्लाइटली थोडंसं तूप लावलं, तसं चिटकत अजिबात नाहीये, अगदी नावाला तूप लावलं। आणि हे जे क्रॅक्स येत आहेत ना, हे आपल्या गुळाच्या पाण्यामुळे येतात, सो नो वरीज, असं होतं। आणि त्यानंतर आपण असं एक मोठ्या आकाराची अशी पुरी तयार करून घेतलेली, थोडी जाडसर पुरी अशी बनवायची आहे, कारण आपली जी पापडी आहे ना ती अशी खस्ता बनणार आहे, अगदी मस्त अशी चवीला लागणारी। आता हा जो शेप आहे ना, हा आपण ह्याच्यावर टाकणार आहोत अशा प्रकारे। हे असं प्रेस करून घ्यायचं आहे। ॲक्च्युली याला 2 साईड असतात, पण बाबांना ही एकच साईड सापडली म्हणून त्यांनी ही दिली, कारण हा खूपच जुना असा साचा आहे, अगदी त्यांच्या आजोबांच्या काळातला असा हा लाकडी साचा त्यांना सापडला, म्हणून त्यांनी मला दिला की मी ह्याचा चांगल्या प्रकारे वापर करेल आणि माझ्या चॅनलवर काहीतरी छानशी अशी पारंपरिक रेसिपी टाकेल। सो मी ही रेसिपी शेअर करताना मला भयंकर आनंद होतो, कारण मला अशा जुन्या रेसिपीज जरा जास्त आवडतात, कारण ही खूप पारंपरिक आहे। बघा काय सुंदर दिसते आपली पुरी, मस्त दिसते। अगदी फक्त नाव ऐकलं होतं आतापर्यंत, पण आता ही रेसिपी जेव्हा मी बनवून बघते मला फार भारी वाटतंय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुमच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करते, कारण अशा जुन्या रेसिपीज ज्या लुप्त झालेल्या आहेत ना, त्या ट्राय करायला किंवा त्या आपल्या मुलांना म्हणजे पुढे दाखवायला मला जास्त आवडतं। आणि तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि घरात सगळ्यांना आवर्जून सांगा, आणि तुमच्या जे मित्रपरिवार आहे ना त्यांना हा व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा, कारण मस्त अशी रेसिपी आहे आणि आपल्या खानदेशात ही आवर्जून बनवली जायची पूर्वी आणि चवीला विशेष म्हणजे खूप छान आहे। तर सांजोरीची सुद्धा रेसिपी मी आधी शेअर केली आहे, तुम्ही ती सुद्धा चेक करू शकता। सुंदर अशी सांजोरी पण आपण अक्षय तृतीयेला नक्की बनवतोच आवर्जून। तर आता इथे मी मीडियम हॉट ऑइल घेतलेलं आहे, तर आणि हे शेंगदाण्याचं तेल असल्यामुळे ना ह्या पापडीला अजून सुंदर चव आली आहे। तर जर जमलं तर शेंगदाण्याचं तेल वापरा आणि मीडियम हॉट अशा ऑइलमध्ये, कारण गोड आहे ना ती, तर अगदी कडक असं तेल नका वापरू, नाहीतर काय होईल ना, आतून ती सॉफ्ट राहील, बाहेरून फक्त तिला एक कलर असा येईल, पण ती छान फ्राय होणार नाही आतपर्यंत। म्हणून ना असं मध्ये मध्ये कमी जास्त असं तेल करत राहा, म्हणजे गॅसचा फ्लेम करत राहा। आता मी ना इथे याला ना छोटे छोटे होल सुद्धा करून घेतले, एक ट्रायल म्हणून की ही कशी बनते म्हणून, कारण फुलत तर ती अशी पण नव्हती, पण मी तरी पण एक असं होल करून घेतले आणि मग फ्राय करून घेतलेत।
बघा काय मस्त झालं. आणि मी इथे मुलांसाठी छोट्या छोट्या आकाराच्या सुद्धा केल्यात, म्हणजे 1 बाईटसाठी मस्त झाल्यात, अगदी छान आणि खूप खस्ता झाल्यात. विशेष म्हणजे ह्या खूप दिवस टिकतात. यांची जी स्पेशालिटी आहे ना, ह्या खूप दिवस टिकतात. तर ही रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरायचं नाहीये, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब नक्की करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा ही रेसिपी कशी वाटली तर. आणि मस्त झालेल्या आहेत आपल्या ज्या या घारी पापडी आहे ना, ही खूपच छान झालेली आहे आणि दिसायला तर जेवढी सुंदर आहे ना तेवढी खायला पण खूप चविष्ट आहे. आणि विशेष म्हणजे खूप हेल्दी आहे ना. बघा ना तुम्ही, काहीच नाही येतात ना, आपण मैदा वापरलाय, साखर वापरलाय, सगळं घरातलंच साहित्य आहे. तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर.